दाल बाटी चूरमा ही राजस्थानची फेमस डिश आहे। राजस्थानमध्येच नाही तर ही गुजरात, महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये पण केली जाते, पण प्रत्येक ठिकाणी त्याची नावं वेगवेगळी आहे। तर आज आपण राजस्थानी स्टाईलचा हा दाल बाटी चूरमा करणार आहोत आणि करायला पण अगदी सोपी आहे। घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये हा दाल बाटी चूरमा आपला तयार होतो। आणि आज जी आपण दाल बाटी करणार आहोत त्यासाठी ही जी बाटी तयार करण्यासाठी आपल्याला कुठल्या शेगडीची किंवा तंदूर अवनची गरज नाही आहे। अगदी गॅसवर एकदम सोप्या पद्धतीने ही बाटी आपली तयार होणार आहे। नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि चला आजच्या आपल्या या दाल बाटी चूरमाच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता आजची आपली ही जी राजस्थानी स्टाईलची दाल बाटी आहे त्यासाठी आपल्याला जी दाल करायची आहे किंवा जे वरण करायचं आहे त्यासाठी आपण 5 प्रकारच्या डाळी वापरणार आहोत। तर यामध्ये मी पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी चना डाळ, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळ आणि मुगाची डाळ जी आहे ती सालीची घेतलेली आहे, तुम्ही बिना सालीची पण घेऊ शकता। आता या सगळ्या 5ची डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आपण हे धुवून घेऊ। 2 ते 3 वेळा आपण ही छान डाळ धुवून घेतली। आता यामध्ये आपण पाणी घालून याला 1 तासभर भिजत ठेवू। इथे आपली डाळ भिजून 1 तास झालेला आहे। आता ही डाळ जी आहे ती मी कुकरमध्ये घालून घेते आणि या डाळीचं हे जे पाणी आहे ते आपण नाही घालू, आपण दुसरं पाणी घालू आणि हे जे डाळ उरलेलं पाणी जे आहे हे तुम्ही झाडांमध्ये टाकू शकता। आता इथे आपली जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा डबल दुप्पट पाणी इथे आपल्याला घालायचं आहे। दुप्पटपेक्षा थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल। आता ही डाळ शिजताना आपण कुकरमध्ये अर्धा चमचा तूप घालू आणि 5 चमचा हळद घालून घेऊ। आता या कुकरचं झाकण आपण बंद करू आणि याच्या मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ। या कुकरच्या शिट्ट्या होतपर्यंत आपण बाटीचं पीठ भिजवून घेऊ। तर इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड कुठलाही घेतला तरी चालतो आणि हे पीठ आपण एवढं जास्त यासाठी भिजवत आहे कारण आपल्याला चूरमा पण करायचा आहे। तर बाटी आणि चूरमा दोन्ही पण झाला पाहिजे म्हणून इथे आपण ही क्वांटिटी जास्त घेतलेली आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू, म्हणजे आता एवढ्या क्वांटिटीला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा तोही घालून घेऊ असा हातावरती क्रश करून आणि 3 चमचे यामध्ये आपण तूप घालू। तर तूप घालताना एवढं लक्षात ठेवायचं, जेवढं पीठ असेल ना, जेवढं कप पीठ असेल तेवढं आपण इथे तूप घालणार आहोत, म्हणजे 1 कपाला 1 चमचा आपण तूप घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातला किंवा खाण्याचा सोडा घातला आणि तो छान या पिठाला आपल्याला सगळं चोळून घ्यायचं आहे। तर तूप, सोडा, मीठ हे सगळं या पिठाला छान लावून घ्यायचं, या पद्धतीने चोळून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने असा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या सगळ्या पिठाला छान तूप लागलेलं आहे। आता आपल्या नॉर्मल पाण्याने हे भिजवून घ्यायचं आहे। तर भिजवताना हे जे पीठ आहे ते घट्ट मळायचं आहे। इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आणि थोडं थोडं पाणी करत हे पीठ मळून घेणार आहे। आता इथे मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे हे पीठ मळायला, म्हणजे आपलं 3 कप पीठ आहे तर त्याला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, कारण रवा जर आपण जाड घेतला तर तो थोडासा मळायला जास्त वेळ लागेल, तर थोडं पाणी पण जास्त लागू शकतं। किंवा पीठ पण कधी गहू वेगळे असतात, कधी गहू जास्त पाणी शोषून घेतं, तर त्या पद्धतीने इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। आणि शेवटी मी तुम्हाला दाखवेल की आपलं हे पीठ कितपत घट्ट असायला पाहिजे। हे बघा, इतपत आपलं हे घट्ट असायला पाहिजे आणि इथे मी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे। आता या पिठाला आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊ। इथे अर्धा तास झालेला आहे आणि पीठ पण आपलं छान मुरलेलं आहे। तुम्ही बघू शकता कितपत हे घट्ट आहे आणि यामधला जो रवा आहे तो रव्याने पण पाणी शोषून घेतलं आहे, त्याच्यामुळे अजूनच हे घट्ट झालेलं आहे। आता त्याचे या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे, थोडे मोठे करायचे, म्हणजे लिंबू ज्या प्रकारे असतो त्याच्यापेक्षा थोडे मोठे गोळे तयार करून घेऊ। गोळे तयार करताना खूप त्याला दाबून करायचं नाही,
त्यामुळे काय होतं म्हणजे त्यामध्ये एअर फॉर्मेशन होत नाही. आणि त्यानंतर आता इथे आपला हा गोळा तयार झाला, त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आणि असं वरून बंद करून घ्यायचं. यामुळे काय होतं, ही जी बाटी आहे त्याच्या आतमध्ये थोडीशी जागा राहते आणि ही शिजायला पण बरं पडतं. जर आपण पूर्ण घट्ट गोळा तयार केला तर आतलं कधी कधी कच्चं राहू शकतं. त्यामुळे या प्रकारे आपण हे गोळे तयार करून घेऊ. असेच मी सगळे गोळे तयार करून घेते. आता मी इथे एका बाजूला अप्पे पात्र ठेवलेलं आहे. बरोबर, आज आपण हे दाल बाटी म्हणजे ही जी बाटी आहे ती अप्पे पात्रात बनवणार आहोत. म्हणून जेवढं अप्पे पात्राचं तुमचं हे असेल, होल असेल हा, तेवढाच आपल्याला बाटी बनवायची आहे. आता यामध्ये आपण तूप घालून घेतलं आणि या बाटी याच्यामध्ये ठेवून देऊ. पूर्ण बाटी यामध्ये ठेवल्यानंतर इथे आपण झाकून देऊ आणि 2-2 मिनिटांनी याला पलटवत राहू. हे बघा, इथे 2 मिनिटं झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता आतल्या साईडनी जे आहे ते थोडंसं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 ते 3 वेळा याला पलटवून 5 मिनिटं अगदी कमी गॅसवरती ह्या बाट्या आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या आहे किंवा शेकून घ्यायच्या आहे. आणि हे पलटवत असताना याला थोडं थोडं तूप पण लावत जायचं. हे बघा, आपली बाटी सगळीकडून छान मस्त फ्राय झालेली आहे. अगदी मस्त गोल्डन रंग आलेला आहे. तर इतपतच आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण सगळीकडून ही छान एकसारखी भाजली गेली आहे. तर असंच आपल्याला भाजायचं आहे आणि हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी अजून बाटी तयार करून घेते. दुसरीकडे आपल्याला दाल तडका करायचा आहे, म्हणजे दाल करायची आहे. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून सरसोचं तेल घेतलेलं आहे किंवा मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते कुठलंही तेल घेतलं तरी चालतं. हे तेल जेव्हा आपण वापरतो तेव्हा म्हणजे हे तेल जे आहे ते जास्त गरम करावं लागतं. धुवा निघतपर्यंत आपल्याला हे तेल गरम करावं लागतं आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पदार्थ करावा लागतो. म्हणून मी इथे पूर्ण तेल छान असं धुवा निघतपर्यंत गरम केलं. त्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची आणि आता कांदा घालून हे परतवून घेणार आहे 1 मिनिट. त्यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. ती पण छान 1 मिनिट परतवून घेऊ. 1 मिनिट परतवून झाल्यानंतर एक मोठा साईजचा टोमॅटो आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घालून घेऊ. हे परत आपण 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ घालू, अगदी अर्धा चमचा, आणि परत हे 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ. इथे 2 मिनिटं झाली आहे. आपला कांदा टोमॅटो पण छान सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर इथे 1/2 चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घालू, 1 चमचा धणे जिरे पूड, त्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ पण घातलं आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपली जी शिजवलेली डाळ आहे ती मी थोडीशी घोटून घेतली आणि ती पण घालून घेतलेली आहे. ही जी डाळ आहे ती संपूर्ण घोटायची नाही, म्हणजे एकदम बारीक नाही करायचं.
एकदम छान प्लेन घोटायची नाही, असं थोडे थोडे त्यामध्ये डाळीचे तुकडे दिसले पाहिजे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि थोडी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू. यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलं आणि ही आपली दालबाटीची डाळ तयार झालेली आहे. आणि ही डाळ आपण 1 ते 2 मिनटं छान उकळू देऊ. इथे 2-3 मिनटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ छान उकळलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा साखर घातली आणि इथे मी आता गॅस बंद करणार आहे. तर आपली ही दालबाटीची डाळ तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि मी याची इतपत कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला थोडीशी पातळ ठेवायची असेल तरीही चालेल किंवा थोडी जर घट्ट ठेवायची असेल तरी चालेल, पण ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता आपली दालबाटीची डाळ तर तयार झाली. आता आपण चुरमा तयार करून घेऊ. तर मी या मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण बाटी तयार केल्या होत्या त्याचे छोटे छोटे थोडे तुकडे करून घेतले आणि ते यामध्ये घालून घेऊ या पद्धतीने. हे बघा, मस्त आपलं हे छान बारीक झालेलं आहे. असंच आपल्याला बारीक करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलं आणि त्यामध्ये हा आपला बाटीचा चुरमा घालून घेतलेला आहे. हा आता आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. चुरमा करायला अजिबात वेळ लागत नाही. 5 मिनिटात आपला हा चुरमा तयार होतो. दोन मिनटं परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा थोडासा मोकळा झाला आहे. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी काजू आणि बदाम असे बारीक तुकडे करून घातले आणि परत 2 ते 3 मिनटं परतवून घेऊ. अजून 2-3 मिनटं परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान याचा गोल्डन असा रंग आलेला आहे. म्हणजे आपला हा चुरमा तयार आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर सगळ्यात आधी हे जे चुरमा आपण परतवून घेतलं ते आधी काढून घ्यायचं एका दुसऱ्या बोलमध्ये आणि ते थोडं थंड होऊ द्यायचं. म्हणजे थोडं कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर इथे समजा जर 2 वाटी तुमचा चुरमा असेल तर 1 वाटी तुम्ही इथे पिठी साखर घालायची आहे. तर मी पिठी साखर बारीक करून घेतली, म्हणजे साखर बारीक करून घेतली आणि बारीक करतानाच त्यामध्ये 2-3 वेलचीचे तुकडे घालून घेतलेले आहे. त्याच्यामुळे मी वरून परत वेलची घालणार नाही आहे. जर तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी पिठी साखर रेडी असेल तर तुम्ही ते घातल्यानंतर पाव चमचा वेलची पावडर वेगळी घालू शकता. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि आपला मस्त चुरमा तयार आहे. आता आपण इथे सर्व करून घेतलेला आहे. तर मी चुरमा एका बोलमध्ये काढून घेतलं. आपली दालबाटीची डाळ एका बोलमध्ये काढून घेतली. त्यावर मस्त कोथिंबीर घातलेली आहे. सोबत थोडं सॅलड म्हणून कांदा आणि मिरची ठेवलेली आहे. हे लोक याच्या सोबत कांदा खातात आणि जशी ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यासाठी मिरची देखील ठेवावी. त्यानंतर ही जी बाटी आहे ती मस्त तुपामध्ये घोळवून घ्यायची आणि नंतर ती प्लेटमध्ये ठेवायची. तर या पद्धतीनेच तुम्ही सगळे करून घेऊ शकता असं तुपामध्ये. मी थोडे तुपामध्ये घोळवून घेतले आणि थोडे असेच ठेवले, कारण आमच्या घरी सगळ्यांनाच एकदम तुपातले आवडत नाही. आता या चुरम्यामध्ये आपण तूप घातलं, त्यानंतर बाटी पण मस्त तुपामध्ये घोळवली. मग दालने काय केलं, मग दालवरती पण मस्त आपण तूप घालून घेऊ आणि असा हा आपला दालबाटी चुरमा तयार झालेला आहे. तर या थंडी आता संपत आली आहे, पण या थंडीमध्ये तुम्ही ही दालबाटी चुरमा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.